कढई गरम झाली की चमचाभर तेल घालून एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो घालते. गॅस मोठाच ठेवायचा आहे. मीठ घालूया. कांदा थोडा परतला की 7 ते 8 बीन्स बारीक तुकडे करून घेतलेत ते घालूया. वरून एक खिसलेलं गाजर ॲड करूया. गॅस आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे. भाज्या आपल्याला मऊ करून घ्यायच्या नाही आहेत, फक्त थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत. हळद आणि लाल तिखट घालूया. 1 ते 2 मिनिटे छानसं परतवून घ्यायचं आहे. आता 3 उकडलेले बटाटे कट करून घेतले आहेत ते घालूया. बटाटा मी बारीक केलेला नाही. बटाट्याचा ओलसरपणा थोडा कमी व्हावा भाजण्यामागे एवढाच उद्देश आहे. जर बटाटा स्मॅश करून पॅनमध्ये टाकला तर तो पॅनला चिटकेल, कारण आपण तेलाचा फक्त नाममात्र वापर केलेला आहे. 2 ते 3 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता थंड करायला ठेवूया. तोपर्यंत पुदिना काढून घेऊया. माझं बाळ पण मदतीला आलं आहे. बुटी, सगळ्यांना नमस्ते बोल. पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे. चटणी बनवूया. 4 ते 5 लवंगी हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे. चिंच, जिरे, मीठ आणि थोडे भाजलेले शेंगदाणे घालायचे. चार ते 5 बर्फाचे तुकडे घालूया. यामुळे चटणी हिरवीगार राहते. वरून थोडंसं पाणी लागणार आहे, ते पण आपण फ्रीजमधलं थंड पाणीच वापरणार आहोत. हिरवीगार थंड थंड चटणी तयार आहे. पुदिना चटणीला घट्टपणा येण्यासाठी मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातले आहेत. त्याऐवजी तुम्ही छोटासा ब्रेडचा तुकडा किंवा उकडलेला बटाटाही वापरू शकता. आता बटाटा थोडा स्मॅश करून छानसं एकजीव करून घेऊया. ब्रेड घेऊन दोन्ही स्लाइसला पुदिना चटणी लावून घ्यायची आहे. मी इथे ब्राऊन ब्रेड वापरला आहे. स्टफिंग भरून घेऊया. दोन्ही बाजूला थोडं थोडं बटर लावून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तव्यावर देखील छान भाजलं जातं. गॅस एकदम मंद आचेवरच ठेवायचा आहे, नाहीतर ब्रेड करपू शकतो. गरजेनुसार थोडं बटर, तेल, तूप काही तुम्ही वापरू शकता. दोन सँडविच मी इथे बनवून घेतले आहेत. कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी भाजले गेले आहेत. चविष्ट आणि हेल्दी सँडविच तयार आहे. सॉस सोबत, पुदिना चटणी सोबत गरमागरम खायला घ्यायचं आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.